नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण सहकारी संस्थेचे पदाधिकारी या घटकाला सुरुवात करतो आहे. सहकारी संस्थेचे संघटन यामध्ये हा महत्त्वाचा घटक आहे. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची निवड केल्यानंतर सहकारी संस्थेची दैनंदिन कारभार पार पाडण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव अशा 3 पदाधिकाऱ्यांची निवड संचालक मंडळामधून केली जाते आणि या 3 पदाधिकाऱ्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. तर सहकारी संस्थेचे पदाधिकारी म्हणजे काय हे थोडक्यात आपण बघूया. सहकारी संस्थेचा कारभार पाहण्यासाठी सभासद व्यवस्थापन समितीची निवड करतात आणि व्यवस्थापन समितीची निवड करून या व्यवस्थापन समितीमधून पदाधिकाऱ्यांची निवड करतात. आता हे संचालक मंडळ सर्व सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार पार पाडतात आणि दैनंदिन कारभार पार पडत असताना त्यांच्यावरती अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाते. तर हे पदाधिकारी या संज्ञेची व्याख्या काय आहे ती थोडक्यात आपण बघूया. संस्थेने आपल्या पोटनियमानुसार कोणत्याही पदावर निवडलेली किंवा नेमलेली व्यक्ती म्हणजे पदाधिकारी होय. म्हणजे यामध्ये कोणकोणते घटक आहेत तर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक, व्यवस्थापकीय संचालक, खजिनदार आणि इतर सर्व सदस्य यांचा समावेश या पदाधिकाऱ्यांमध्ये केला जातो. तर या एक एक घटकाची आपण माहिती थोडक्यात पुढील घटकामध्ये बघणार आहोत. यामधील पहिला घटक अध्यक्ष. आता अध्यक्ष हे सहकारी संस्थेमधील महत्त्वाचा एक व्यक्ती आहे, महत्त्वाचा पदाधिकारी आहे. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीमधून किमान 5 वर्षाच्या कालखंडासाठी, बघा लक्षात ठेवा, 5 वर्षाच्या कालखंडासाठी निवडणुकीद्वारे सभासदांमधूनच संचालक मंडळाची निवड केली जाते आणि या संचालक मंडळामधून एका व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. या पहिल्या सभेमध्येच त्या अध्यक्षांची निवड केली जाते आणि हा अध्यक्ष सर्वसाधारण सभा आणि व्यवस्थापन समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व सभा बोलावल्या जातात आणि महत्त्वाचं म्हणजे सभेवर नियंत्रण ठेवणे हे मुख्य कार्य अध्यक्षांचे असते. तो सभेचा मुख्य सूत्रधार असतो आणि सहकारी संस्थेचा मुख्य अधिकारी असतो. ही सभेची सूत्र सांभाळण्यासाठी पोटनियमानुसार आवश्यक ती सर्व अधिकार हे अध्यक्षाला असतात आणि संस्थेतील सर्व सभांचे आयोजन करणे, त्या सभेवर नियंत्रण ठेवणे हे महत्त्वाचे कार्य त्याला पार पाडावे लागतात आणि या बदल्यात अध्यक्षाला आपल्या कामाचा मोबदला म्हणून मानधन दिले जाते. लक्षात ठेवा, मानधन दिले जाते. त्यामुळे अध्यक्षाची कार्य कोणकोणती आहेत ते अध्यक्षांची कार्य आपण थोडक्यात बघूया. पुढे दिलेले आहेत अध्यक्षांची कार्य. नंबर 1 पहिलं कार्य आहे संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणे. तर सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला संस्थेवरती देखरेख ठेवणे, नियंत्रण ठेवणे व सहकारी संस्थेचं कारभार, बघा सहकारी संस्थेचं देखरेख ठेवणे, नियंत्रण ठेवणे, सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज कायद्यातील तरतुदीनुसार चालते किंवा नाही हे पाहावे लागते. म्हणजे दैनंदिन कारभारामध्ये जे कायद्याच्या नियमानुसार जे विविध प्रकारचे तत्त्वे दिले आहेत त्या तत्त्वानुसार कारभार पाहावा लागतो. दुसरं कार्य आहे मदत व मार्गदर्शन. सहकारी संस्थेचा अध्यक्षाला कार्यक्षम व प्रामाणिकपणे कारभार चालवावा लागतो आणि यासाठी कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकारी जे वर्ग आहेत त्या अधिकारी वर्गास आपली कामे योग्य रीतीने पार पाडण्यासाठी मदत करावी लागते. म्हणजे त्यांना मदत करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, कुठे काय समस्या असेल तर ती समस्या दूर करण्यासाठी अध्यक्षाला मदत करावी लागते, मार्गदर्शन करावे लागते. तिसरं कार्य आहे ते म्हणजे सलोख्याचे संबंध निर्माण करणे. आता सलोख्याचे संबंध कोणामध्ये निर्माण करायचे तर अध्यक्ष हा कामकाजामधील सर्वोच्च व्यक्ती असतो आणि अध्यक्षाच्या नात्याने
सहकारी संस्थेमध्ये महत्त्वाचे घटक असतात संचालक, सभासद, संचालक, अधिकारी आणि नोकर वर्ग. यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करावे लागतात. यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कटुता निर्माण होऊ नये, कोणत्याही प्रकारचे वादविवाद निर्माण होऊ नये म्हणून अध्यक्ष या सर्व वर्गामध्ये, या सर्व घटकामध्ये एक सलोख्याचे संबंध निर्माण करण्याचे कार्य करतात. त्यामुळे यामधील संबंध चांगले निर्माण झाले तर दैनंदिन कारभार योग्य रीतीने चालण्यास मदत होते. असं हे तिसरं कार्य आहे. चौथं कार्य आहे अध्यक्षाचं, ते म्हणजे आर्थिक हितसंबंधाचे रक्षण करणे. सहकारी संस्थेमध्ये आर्थिक हितसंबंध रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. दैनंदिन कामकाजामध्ये कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता ठेवायला पाहिजे. म्हणजे जे व्यवहार सहजपणे होतात त्या सर्व व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवावी लागते. दैनंदिन कामकाजाबाबत निर्णय घेताना संस्थेच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांचं रक्षण करावं लागतं. असे एक महत्त्वाचे घटक आहेत. म्हणजे आर्थिक व्यवहार जे आहेत त्या आर्थिक व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारची गैरव्यवहार होऊ नये. ते सर्व हिशोब व्यवस्थित ठेवले पाहिजेत. या दृष्टीने आर्थिक हितसंबंधाचे रक्षण करण्याचे महत्त्वाची कार्य हे अध्यक्षाचं आहे. कारण सहकारी संस्था ही सर्व सभासदांची असते आणि सर्व सभासदांनी आपले आर्थिक हितसंबंध, आपले भागभांडवल सहकारी संस्थेमध्ये गुंतवलेले असते आणि अशावेळी सहकारी संस्थेमधील सभासदांचे आर्थिक हित जपण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी अध्यक्ष अत्यंत महत्त्वाचं कार्य पार पाडतो. पुढचा आहे नंबर 5, सभांचे आयोजन. सहकारी संस्थेमधील ज्या विविध प्रकारच्या सभा आयोजित केल्या जातात त्या सर्व सभा सहकार कायदा व पोटनियमानुसार पार पाडण्याची जबाबदारी ही अध्यक्षाची असते. उदाहरणार्थ वार्षिक सभा, विशेष सर्वसाधारण सभा. आता वार्षिक सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष संपल्यानंतर 1 एप्रिल ते 31 मार्च नंतर 3 महिन्याच्या आतमध्ये आयोजन करावं लागतं. विशेष सर्वसाधारण सभा विशेष तातडीच्या कामासाठी आयोजित करावी लागते. यासाठी सभेची सूचना तयार करणे, ती कार्यक्रमपत्रिका तयार करणे, ती कार्यक्रमपत्रिका सचिवाच्या मदतीने तयार करून संबंधित व्यक्तीला मुदतीमध्ये पाठवण्याची व्यवस्था करावी लागते. आता संबंधित व्यक्ती कोण? समजा वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर वार्षिक सर्वसाधारण सभेची सर्व सूचना आहे जी कार्यक्रमपत्रिका सभासदांना 14 दिवस अगोदर तरी द्यावी लागते. तर अशा सभेचे आयोजन करण्याचे कार्य अध्यक्षाला करावे लागते. पुढचं आहे सभांचे संचलन. आता सभेचे संचलन म्हणजे काय? तर प्रत्येक सभेची सूत्र ही अध्यक्षाला स्वीकारावी लागतात. नियमानुसार ते कार्य करावं लागतं. त्या सभेमध्ये चर्चा होते, त्या चर्चेमध्ये प्रस्ताव मांडले जातात. त्या प्रस्तावामध्ये काही दुरुस्त्या केल्या जातात. काही प्रस्ताव मांडल्यानंतर त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर ठराव संमत केले जातात आणि हे सभेचे ठराव कायदेशीर कामकाजानुसार घेतले जातात किंवा नाहीत याची दक्षता ही अध्यक्षाला घ्यावी लागते. त्यामुळे अध्यक्ष हा त्या सभेचा सर्वेसर्वा असतो. म्हणजे मुख्य घटक अध्यक्ष, आणि अध्यक्ष या नात्याला सभेचे कामकाज आपल्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली योग्य निष्पक्षपातीपणे कोणत्याही प्रकारचा पक्षपातपणा न करता निष्पक्षपातीपणे कामकाज पार पाडावे लागते. पुढचा घटक आहे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचे अधिकार. इथे सर्कल स्वरूपात या ठिकाणी दिलेले आहेत. अध्यक्षाचे अधिकार पहिला आहे दैनंदिन कामकाजाबाबत अधिकार. सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज हे पोटनियमानुसार पार पाडते किंवा नाही हे बघण्याचा अधिकार हा अध्यक्षाला असतो. त्यामुळे दैनंदिन कामकाज योग्य रीतीने पार पाडण्यास मदत होते. त्यामुळे सर्व प्रकारच्या कार्यालयीन कर्मचारी वर्ग याच्यावरती नियंत्रण ठेवून कार्यपूर्तीचा अहवाल मागवण्याचा अधिकार हा अध्यक्षाला असतो. त्यामुळे दैनंदिन कामकाज योग्य रीतीने चालण्यास मदत होते, असा पहिला अधिकार आहे.
दुसरं आहे कागदपत्रावर सह्या करणे. जी महत्त्वाची कागदपत्रं आहेत त्या महत्त्वाच्या कागदपत्रावर धनादेशांवर जे विविध प्रकारचे चेक्स असतात, कागदपत्र असतात, करार असतात, विविध ॲग्रीमेंट असतात, त्यावरसुद्धा सही करण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. तिसरा आहे सहकारी संस्थेचे हिशेब. सहकारी संस्थेचे हिशेब पुस्तक व त्यावरील दैनंदिन नोंदी यावर बारकाई लक्ष ठेवणे व तपासण्याचा अधिकार व ते मागण्याचा अधिकारसुद्धा अध्यक्षांना असतो. त्यामुळे सहकारी संस्थेचा हिशोब योग्य रीतीने लिहिला जातो, त्यावर नियंत्रण ठेवता येते. पुढचा आहे कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई. जे कामचुकार कर्मचारी आहेत, कामामध्ये दिरंगाई करतात, तर अशा आदेश पाळत नाहीत, तर अशा कर्मचाऱ्यांवरती बडतर्फ करणे किंवा त्याच्यावरती योग्य कारवाई करण्याचा अधिकारसुद्धा अध्यक्षांना असतो. पुढचा आहे सभाबाबत अधिकार. सहकारी संस्थेमधील ज्या विविध प्रकारच्या ज्या सभा आहेत, आता आपण बघितल्या याच्या अगोदर कार्यामध्ये, त्या सर्व सभांचे संचालन करणे, सभांचं आयोजन करणे, सभेचे अध्यक्षस्थान भूषवणे, सभेचं अध्यक्षस्थान भूषवणे, त्याच्यानंतर सभेवर नियंत्रण ठेवणे, सभेमध्ये विविध प्रकारचे चर्चा करणे, अनावश्यक चर्चा थांबवणे, सभा तहकूब करणे. तहकूब करणे म्हणजे काय? जर एखादी सभेसाठी किमान उपस्थिती नसेल तर ती सभा पुढे ढकलली जाते, त्याला तहकूब असे म्हणतात. मतदानाचा निर्णय जाहीर करणे, असे विविध प्रकारचे सभेबाबत अधिकार हे अध्यक्षांना असतात. आणि अत्यंत महत्त्वाचा एक अधिकार आहे तो म्हणजे निर्णायक मत. निर्णायक मत म्हणजे काय? अपवादात्मक परिस्थितीमध्ये निर्णायक मत देण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. हे निर्णायक म्हणजे काय? तर एक जास्तीचे किंवा अतिरिक्त मत देण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. ह्या विशेष मताचा वापर ते करू शकतात. बघा जरा, एखाद्या सहकारी संस्थेमध्ये जेव्हा प्रस्ताव मांडला जातो आणि त्या प्रस्तावावरती चर्चा होऊन त्या ठराव घेतला जातो, निर्णय घेतला जातो, परंतु जर त्यावेळी या प्रस्तावावर ठरावावर एकमत नसेल तर अशावेळी त्या प्रस्तावावर मतदान घेतले जाते. आणि मतदानावेळी जर दोन्ही बाजूने म्हणजे काय, जे दोन घटक असतील त्या दोन्ही बाजूने समान, समजा एक 5 मतं असतील, तर अशावेळी त्या ठिकाणी अध्यक्ष 5 मतं असतील तर निर्णय कोणत्या बाजूने द्यायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. आणि अशावेळी तो विषय अनिर्णित राहण्याची शक्यता आहे. म्हणून अशावेळी प्रस्तावाच्या विरुद्ध आणि समान बाजूने समान मते पडल्यास एक अतिरिक्त मत म्हणजे निर्णायक मत देण्याचा अधिकार हा अध्यक्षांना असतो. आणि पुढचा आहे इतिवृत्तावर सह्या करणे. इतिवृत्त म्हणजे काय? तर सहकारी संस्थेच्या ज्या सभा पार पाडल्या जातात, त्या सभा पार पडल्यानंतर त्या सभेमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली, कोणकोणते ठराव मांडले गेले, कोणकोणते ठराव संमत केले, कोणते प्रस्ताव मांडले गेले, कोणत्या विषयावरती विशेष चर्चा करण्यात आली, त्याच्यानंतर त्या प्रस्ताव कोणी मांडला, म्हणजे सूचक आणि प्रस्तावाला कोणी मान्यता दिली, कोणी त्याला पाठिंबा दिला, ते अनुमोदक, या सर्वांचा उल्लेख या इतिवृत्तामध्ये असतो. आणि असे इतिवृत्त सचिव तयार करतात. सचिवाने इतिवृत्त तयार केल्यानंतर त्यावर अध्यक्षाला सही करावी लागते. पुढचा घटक आहे अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या. जे विविध प्रकारचे कामकाज पार पाडावे लागते, त्यामधील कामकाजावेळी आपल्या जबाबदारीने ते कामकाज अध्यक्षाला पार पाडावे लागते. आणि ह्या जबाबदाऱ्या कोणत्या? तर नियंत्रण पहिलं आहे. सहकारी संस्थेमधील विविध प्रकारचे जे कामकाज आहे त्यावर नियंत्रण ठेवावे लागते अध्यक्षाला. कार्यालयीन कामकाज पाहत असताना कर्मचारी वर्ग, पदाधिकारी यांच्यावरती योग्य नियंत्रण ठेवून त्यांना मार्गदर्शन करावं लागतं. दुसरं जबाबदारी आहे ती म्हणजेच कार्योत्तर मान्यता. कार्योत्तर मान्यता म्हणजे काय? दैनंदिन कामकाज पाहत असताना जे निर्णय तातडीने घ्यावे लागतात, जे महत्त्वाचे निर्णय असतात, ते महत्त्वाचे निर्णय घेऊन त्या कार्याला योग्य दिशा देण्यासाठी ती मान्यता घेण्याचं कार्य, एखादं कार्य करायचं असेल, महत्त्वाचं काम असेल तर ते कामाचा निर्णय तात्काळ किंवा तातडीने घ्यावे लागतात, ही एक अध्यक्षाची जबाबदारी आहे. तिसरं आहे सुसंवाद साधणे. आता सुसंवाद कोणामध्ये साधला जातो? तर अगोदर बघितले कार्यालयीन कामकाज करणारे सेवक वर्ग, अधिकारी, कर्मचारी वर्ग यांच्यामध्ये सुसंवाद राखण्याची जबाबदारी ही
अध्यक्षाची असते. त्यानंतर सभासद, संचालक मंडळ, पदाधिकारी यांच्यामध्ये सुद्धा सुसंवाद राखला पाहिजे, कारण यांच्यामध्ये सुसंवाद राखला तरच सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज हे योग्य रीतीने पार पडू शकेल. म्हणून सहकारी संस्थेचा कामकाज योग्य रीतीने चालवायचं असेल तर सर्व कर्मचारी, सभासद, संचालक, अधिकारी, पदाधिकारी, सभासद यांच्यामध्ये एक चांगला सुसंवाद निर्माण करण्याची जबाबदारी ही अध्यक्षाची असते. पुढचं आहे सभेबाबत जबाबदारी. याच्या अगोदरसुद्धा अधिकारामध्ये आणि कार्यामध्ये आपण बघितले. सहकारी संस्थेच्या सभांचं आयोजन करणे, त्या सभेचे अध्यक्षस्थान भूषवणे, त्या सहकारी संस्थेचा कारभार योग्य रीतीने पाडला जातो किंवा नाही याची जबाबदारी अध्यक्षावर असते. सभेमध्ये पुरेशी मतं मांडण्याची संधी देणे आणि सभेचं कामकाज निष्पक्षपातीपणे चालवणे. कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा न करता सर्व प्रस्तावावर चर्चा करणे, चर्चा करून योग्य कायद्याला अनुसरून सहकारी संस्थेच्या विकासाच्या किंवा सहकारी संस्थेच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी ही अध्यक्षांवर असते. त्यामुळे सभेचं कामकाज योग्य रीतीने पार पाडलं जातं, योग्य निर्णय घेतले जातात. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे महत्त्वाच्या दस्तऐवजावर सह्या करणे. कार्यामध्येच आपण बघितले, सहकारी संस्थेचा प्रमुख या नात्याने विविध कागदपत्रे, दस्तऐवज, करार, धनादेश यावर सह्या करण्याचा अधिकार हा अध्यक्षांना असतो. आणि शेवटचा एक घटक आहे तो म्हणजेच उपाध्यक्ष हा सुद्धा एक महत्त्वाचा पदाधिकारी असतो. सहकारी संस्थेमधील संचालक मंडळामधून एका व्यक्तीचे अध्यक्ष तर दुसऱ्या व्यक्तीची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. सहकारी संस्थेमधील उपाध्यक्ष हा सुद्धा एक महत्त्वाचा पदाधिकारी निवडून दिला जातो. अध्यक्षांच्या गैरहजेरीमध्ये व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून संचालक मंडळामधून एका व्यक्तीची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. आणि महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष काम पाहतात, तेव्हा सर्व अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या हे अध्यक्षाचे त्याला प्राप्त होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, अध्यक्षाचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्याच कोणाला असतात? उपाध्यक्षाला असतात. परंतु ज्यावेळी अध्यक्ष गैरहजर असेल, दीर्घकाळासाठी बाहेरगावी परदेश दौऱ्यावर गेला असेल किंवा अध्यक्ष अनुपस्थितीत असेल तर अशावेळी उपाध्यक्ष ती जबाबदारी पार पाडतात. अशा पद्धतीचा आजचा हा घटक आहे. सहकारी संस्थेचे महत्त्वाचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष हे घटक आज आपण या ठिकाणी पूर्ण बघितलेले आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षाचे अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या कोणत्या असतात? उपाध्यक्ष हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा एक पदाधिकारी आहे. ज्यावेळी सहकारी संस्थेमधील अध्यक्ष गैरहजर असेल तर त्यावेळी सर्व अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या ह्या उपाध्यक्षाला पार पाडावे लागतात. अत्यंत हे महत्त्वाचे पदाधिकारी यांचा अभ्यास आपण या ठिकाणी आज केलेला आहे. तत्पूर्वी थांबूया. धन्यवाद.